मम्मीच्या लाडक्या भाच्याचा वाढदिवस होता म्हणून आम्ही रात्रीच त्याला 12 वाजता फोन करून विश केलं. माझ्या घरात आहे ना नवीनच पालीचा क्रेज चालू आहे. रात्री 1 वाजला होता तरी पण आम्ही झोपायचं नावच नाही, कारण की भैया सारखं सारखं लाईट चालू करत होता, दरवाजा खोलत होता, बघत होता पाल दारात आली आहे का, तिला म्हणजे पळवण्यासाठी बघतच होता. सारखं सारखं तो एवढा पालीला घाबरतो. कानात कापूस बिपूस घालत. 1:30 वाजून झाले तरी पण हा पोरगा काही झोपायचा नावच नव्हता घेत. मग त्याने काय केलं, दरवाजाच्या खाली थोडीशी सांदी असते ना, तिथून छोटीशी पाली येईल म्हणून त्याने ना त्याच्या आतमध्ये कपडे घुसवून ठेवले. मग तसं करून झोपून गेलो. मग सकाळी उठलो, मी थोडंसं योगा वगैरे केला. मग नंतरला मला जायचं होतं भैयासोबत बँकेत, त्याचे ना नंबर वगैरे चेंज करायचा होता आणि KYC करायची होती. म्हणून मी अगोदर गेले. मला माहीत नव्हती की त्याची ब्रँच ही आहे. मग मी त्या ब्रँचमध्ये आले, बघते तर काय ती वाली ब्रँच शिफ्ट होऊन दुसरीकडेच कुठेतरी गेली. आणि त्या जी ब्रँच आहे ना, त्या ब्रँचच्या बाहेर आहे ना, त्या लोकांनी काय पोस्टर वगैरे लावलंच नव्हतं. मग मी घरी आले. मग घरी त्याच्यासोबत त्याला सांगितलं की बाबा असं असं झालं आहे. मग तो बोलला की ही वाली ब्रँच नाही माझी, तर ब्रँच IC कॉलनीची आहे. मग मी त्याच्यासोबत परत IC कॉलनीला गेले. मग IC कॉलनीला त्या ब्रँचमध्ये गेलो आम्ही. मग फटाफट तिथे सगळं फॉर्म वगैरे फिलअप केलं. मग ते काम केलं. मग ते काम केल्याच्या नंतर पेट्रोल वगैरे भरलं. पण ते काम आमचं काय बँकेचं झालंच नाही. मग मी डायरेक्ट संध्याकाळी शूट केलं. आज गुरुवार होता. मग आरती वगैरे केली. मग आम्ही जाणार आहे थोड्या दिवसात गावी, म्हणून मी बॅग खाली करत होती, मोठी बॅग खाली करत होती, छोट्या बॅगमध्ये शिफ्ट करत होते. माझ्या 2 बॅग होत्या त्या सगळ्या माळ्यावरती ठेवल्या. जेवलो, झोपलो. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू, बाय.